डायरीबद्दलच बोलायचं होतं आज मला. कारण आजच्या दिवसात मी एकच गोष्ट केली, डायरी विकत घेतली. म्हणलं भाई सुरू झालं पाहिजे परत. कारण डायरी लिहिणं म्हणजे कसं आहे, दिवसभरात ते एक डोक्यात असतं की डायरीत लिहायला काहीतरी दिवसभरात उखड ना भाई, काहीतरी कर खास, जेणेकरून तुला लिहायला काहीतरी त्यात कंटेंट राहील दिवसाच्या शेवटी. तर ही आहे ती डायरी आज घेतलेली. आणि माझ्या मागच्या वर्षीची डायरी दाखवतो. ही माझ्या मागच्या वर्षीची डायरी, मोठी साईज आहे. आणि ही या वर्षीची म्हणजे 2026ची, पुढच्या वर्षीची. तर हा आहे साईज डिफरन्स. त्याचं कारणही सांगतो, मला सांगायला आवडेल. एक एक भावना असायची लिहायच्या आधी की भाई इतकं मोठं पेज कोरं पाहून असं व्हायचं की हे पेज भर लिहायचंय आज दिवसभरात. आता फॉर एक्झाम्पल एक किस्सा घडला, काय लिहू मी एवढं पेज भरून, तो एक लोड असायचा की पेज भरवायच्या मागे लागायचो. यावेळेस विचार केला एक छोटं साईजची डायरी घेऊयात, कमी लिहूयात पण क्वालिटी लिहूयात. सो छोट्या साईजची डायरी घेतली. डिझाईन मस्त आहे ना, कलर फ्रेश कलर एकदम, नाही का. हा, डीमार्टला मला 150लाच पडली ती, 150लाच पडली 50% ऑफवर. सो विषय काय की कमी लिही पण क्वालिटी लिही, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर लक्ष दे. मराठी जी दूर चालली आहे ना आपल्यापासून, तिला जवळ आणायचं एक गोष्ट म्हणजे लिखाण. त्या लिखाणाला आपण कारण देऊ शकतो, दिवसाच्या शेवटी आपण सगळे लिहूया दिवसभरात काय घडलं ते. डायरीचं एक सांगेल मी, 2024 मध्ये जेव्हा मी पुण्यात आलो ना 2 वर्षांपूर्वी, वर्षाच्या एंडला असं डीमार्ट मध्ये हिंडत असताना मला डायरी दिसल्या. काय क्लास कलेक्शन होतं, म्हणजे ते कलेक्शन बघून ना मला डायरीची डिझाईन बघून मला लिहू वाटायला लागले की डायरी लिहूयात भाई आपण. आहे हे मत्रिकाज क्लास, म्हणजे यांचं कव्हर बघून मी त्या वर्षी डिसाईड केलं की आपण डायरी लिहूयात. बॅक ऑफ द माइंड असतं एक डायरी लिहायला पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. बट अशा डिझाईन्स बघून ना मी डिझाईन चूज केली आणि 2 वर्षांपूर्वी मी डायरी लिहायला सुरुवात केली. रोज लिखाण होतं का तुझं? तर फिरायला असताना मी जेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, ऑलवेज कंटेंटही माझं ट्रॅव्हल मध्ये आणि कामही ट्रॅव्हल मध्ये. सो मग जेव्हा बाहेर जायचं टाइम यायचा ना, बॅकपॅकिंग ट्रिप्स वगैरे, डायरी माझ्या सोबत असायची, माझ्या मोठ्या बॅगमध्ये, छोट्या बॅगमध्ये. रात्रीचं ना लिहायचो, स्टेवर असेल किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, मी लिहायचो. ट्रेन मध्ये असेल, प्रवासात असेल, लिहायचोच. रात्र झाली, जेवण झालं, डिनर झालं, घ्यायला यायला आज दिवसभरात काय झालं, डायरी लिहिणार सगळं. आणि एंडला 2 कप्पे, खर्च आणि कमाई.